नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातच आपण महत्त्वाच्या बातमीने करूया. ही बातमी आहे अनिल परब यांनी काय म्हटलंय त्या संदर्भातली. अर्थात त्यांनी एसटी संदर्भातच वक्तव्य केलेलं आहे. एसटीच्या खाजगीकरणाचा विचार नाही असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे. वेतनवाढीच्या मुद्द्यावर चर्चा करावी. एसटी संपामुळे एसटी आणि कामगारांचं नुकसान होतंय. नेमलेली कमिटी विलिनीकरणाबाबत निर्णय घेणार आहे असं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. परिवहन मंत्री अनिल परब यांना एसटीच्या संपासंदर्भात विचारलं असता त्यांनी या सगळ्याविषयी उत्तर दिलं. जी भीती कामगारांना वाटतेय की लिखित स्वरूपात जोपर्यंत विलिनीकरणाच्या प्रश्नासंदर्भात काही येत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. का? कारण खाजगीकरण करण्याचा एसटीचा डाव आहे असा वारंवार आरोप केला जातोय. त्याविषयीची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत. उदय, ही भीती जी सगळ्या कामगारांच्या मनात आहे, मंडळांच्या मनात आहे की खाजगीकरण एसटीचं केलं जाईल, त्यावर उत्तर देताना आज परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणाले आणि त्याने समाधान होईल का या सगळ्या कर्मचाऱ्यांचं? खाजगीकरणाचा विचार नाही, तो पर्याय आहे असं स्पष्ट मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडलेलं आहे. एसटीला जर तोट्यात गेलेली एसटी आहे गेले 2 वर्ष, तिला जर नफ्यात आणायचं असेल तर खाजगीकरणाशिवाय पर्याय नाहीये असा प्रस्ताव जो आहे प्रशासनाकडे आलेला आहे. त्यावरती विचार विनिमय सुरू आहे. मात्र त्यावरती अंतिम निर्णय जो आहे तो मात्र झालेला नाहीये. विलीनीकरणाचा निर्णय जो आहे तो समितीच घेणार आहे. त्यामुळे एकूणच खाजगीकरण जे आहे एसटीचं ते होणार की नाही हे अजूनही गुणदस्तक आहे. मात्र त्याबद्दल चाचपणी मात्र प्रशासनाची सुरू असल्याची माहिती मिळते. थोड्याच वेळापूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळेला त्यांनी हे पुन्हा एकदा सांगितलं की एसटी कर्मचारी संघटना आहेत, त्यांचे जे नेतृत्व आहे ते नेतृत्व चुकीची माहिती एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे चर्चा नेमकी कोणाशी करावी, हे जे एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे ते आता नेतृत्वहीन झालंय अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याचबरोबर जे रोजंदारीचे कर्मचारी आहेत ज्यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता पुन्हा कामावरती रुजू होण्याचा, त्यांच्यावरती आता कडक कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे अशी देखील माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे. नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण महत्त्वाचं आणि मोठं हे वक्तव्य आहे. खाजगीकरणाचा विचार नाही, मात्र खाजगीकरणासंदर्भात म्हणजे खाजगीकरण एसटीचं हा एक पर्याय मात्र समोर आहे असं ते म्हणाले आहेत. पुढची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना 3 कृषी कायद्यांविषयी बोलले. ते म्हणताना असं म्हणाले की कृषी विषयक 3ही कायदे मागे घेण्याची आम्ही घोषणा करतोय. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचं आवाहन केलेलं आहे. हे 3 कायदे मागे घेण्याकरता काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केलं होतं. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करतो होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजवण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमातून आम्ही चर्चा सुरू ठेवली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पण ते 3 कायदे आम्ही मागे घेतो आहोत अशी घोषणा त्यांनी केली आहे. आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. मैं आज अपने सभी आंदोलनरत किसान साथियों से आग्रह कर रहा हूं. आज गुरु पर्व का पवित्र दिन है. अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे, अपने परिवार के बीच लौटे. आइए एक नई शुरुआत करते हैं, नए सिरे से आगे बढ़ते हैं. पुढच्या बातमीकडे वळूया. ही बातमी आहे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3ही कृषी कायदे मागे घेतले याच्या घोषणेसंदर्भातच, पण त्याच्यावरच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण बघतोय. देशभरात शेतकऱ्यांनी आनंद नोंदवलेला आहे. गाझीपूर इथं शेतकऱ्यांनी झुलबीचं वाटप करून आनंद साजरा केला. दुसरीकडे दिल्ली उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर राज्यातही शेतकऱ्यांचा जल्लोष बघायला मिळाला. राज्यामधून शेतकरी संपाची हाक देणाऱ्या अहमदनगरमधील पुणतांबा गावात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दुसरीकडे नाशिकमध्येही शेतकऱ्यांनी जल्लोष केला, तर पुण्यातही फटाके वाजवून आणि साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला. हा आनंद साजरा करण्यात आला. सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर वाटली आणि आनंद द्विगुणित केला. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष होतोय. कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. जनतेची ताकद देशाला कळली असं मुख्यमंत्री म्हणतात. शेतकरी कायद्याविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलनं सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सगळ्यांचं पोट भरणारे अन्नदात्याचे यात नाहक बळी गेले, पण या अन्नदात्यानं आपली शक्ती दाखवून दिली. त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी या निमित्तानं नम्र अभिवादन करतो. असो, आता सरकारला उपरती झाली आहे आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं केली. त्याचं मी प्रथम स्वागत करतो. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे. इथे एक छोटासा ब्रेकवर जाताना आठवण करून देतो, दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांकरता आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करण्याकरता विसरू नका. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी प्राची साळुंखे. क्रिप्टो की समझच्या नव्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. चला जाणून घेऊयात या आठवड्यात क्रिप्टो मार्केटमध्ये काय नव्या हालचाली घडल्यात. भारतात क्रिप्टोवर झालेल्या पहिल्या पार्लिमेंटरी पॅनलच्या बैठकीत क्रिप्टो करन्सी कांट बी स्टॉप्ड बट मस्ट बी रेग्युलेटेड यावर एकमत झालंय. जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्सची बैठक झाली आहे आणि या बैठकीत क्रिप्टो एक्सचेंजचे रिप्रेझेंटेटिव्ह, ब्लॉकचेन आणि क्रिप्टो ॲसेट काउन्सिल, त्याचप्रमाणे इंडस्ट्री बॉडीज आणि इतर स्टेक होल्डर्स देखील सहभागी होते. यात क्रिप्टोच्या रेग्युलेशनवर चर्चा झाली आहे. या बैठकीत क्रिप्टो संदर्भातील सर्व गोष्टीत एक विचार समोर आलाय आणि तो म्हणजे भारतात क्रिप्टोसाठी रेग्युलेटरी मेकॅनिझमची गरज तर आहेच, मात्र रेग्युलेटर कोण असेल हे अजून अस्पष्ट आहे. बैठकीत चर्चा या मुद्द्यावर देखील झाली आहे की गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला कशा प्रकारे सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं. बैठकीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांनी म्हटलंय की क्रिप्टोमध्ये रेग्युलेशन आणि इनोव्हेशनला बॅलन्स करण्याची गरज आहे आणि त्याला यूज केसच्या आधारे सहज रेग्युलेट केलं जाऊ शकतं. सोबतच देशाची सध्याची टॅक्स प्रणाली क्रिप्टोवर लागू होऊ शकते. आणि या बैठकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिप्टो करन्सी संदर्भात वेगवेगळ्या मंत्रालयासोबत आणि RBI सोबत एक खास बैठक देखील घेतली होती आणि ज्यात त्यांनी ड्रग्ज आणि टेरर फंडिंगमध्ये क्रिप्टोच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे. येत्या काळात सोशल टोकनच्या क्रिप्टो स्पेसमध्ये वेगात आपली जागा बनवणं अपेक्षित आहे. सोशल टोकन एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे. ही एक अशी पद्धत आहे जी इंटरनेट पर्सनॅलिटी किंवा सेलिब्रिटींना थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म किंवा एजन्सीजच्या मदतीशिवाय आपल्या कामाला मॉनिटाईज करण्यास मदत करते. सोशल टोकनने कॉन्टेंट क्रिएटरसाठी आपल्या फॅन कम्युनिटीला बिल्ड करणं आणि त्यांना रिवॉर्ड देण्यासोबतच आपल्या क्रिएटिव्ह वर्कसाठी स्वतःला कंपन्सेट करणं शक्य झालंय. आता कल्पना करा की तुम्ही न्यूज वाचण्यासाठी एका न्यूज वेबसाईटवर गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिवॉर्ड म्हणून क्रिप्टो टोकन दिलं जात आहे. सोशल टोकन रिअल मनीप्रमाणे काम करेल अशा पद्धतीने त्याला डिझाईन आणि सेट केलं गेलं आहे. या टोकन्सच्या मर्यादित संख्येमुळे त्यांची डिमांड मोठी असेल आणि त्यांची किंमतही वाढेल. याशिवाय क्रिएटर आपल्या कम्युनिटी मेंबर्ससाठी यात आणखी बेनिफिट्स ॲड करू शकतो आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त फॅन्सना अट्रॅक्ट करण्यास देखील मदत होऊ शकते. सोशल टोकन NFT आणि क्रिप्टो स्पेसमध्ये एक नवा फ्रंटियर आहे. त्यामुळे याच्या इम्पॅक्टला समजण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल यात शंका नाही. आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या गेस्टना भेटण्याची. याविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत क्रिबोको ग्लोबलचे फाउंडर आणि CEO सिद्धार्थ सोगानी. सिद्धार्थजी, क्रिप्टो की समझमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. सिद्धार्थजी, आपल्याला काय वाटतं, संसदीय स्थायी समितीसोबत झालेली पहिली बैठक रेग्युलेशनच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल असू शकतं? ये पार्लियामेंट का इंडस्ट्री के साथ में पहला इंटरेक्शन था. इस मीटिंग के अंदर जयंत सिन्हा जी लीड कर रहे थे और उनके काफ़ी कंसर्न्स थे कि इसको करेंसी कहा जाए या असेट कहा जाए या कमोडिटी कहा जाए. तो ये इंडस्ट्री से इंटरेक्ट करने के बाद में उनको काफ़ी चीज़ें समझ में आई हैं.
मुझे लगता है ये एसेट या कमोडिटी के जैसे ट्रीट किया जाना चाहिए और ये इंडस्ट्री के लिए और अपने कंट्री के लिए बहुत अच्छा स्टेप है क्योंकि ये फर्स्ट ऑफिशियल इंटरेक्शन था विद द इंडस्ट्री एंड आई बिलीव काफ़ी सारी चीज़ें क्लियर हुई हैं। हम लोगों को रिटन रिस्पॉन्सेज भी देने हैं जो इस हफ्ते के अंत तक हम कमेटी को सबमिट कर देंगे। सो होपफुली हम बिल को काफ़ी जल्द देख सकते हैं बाय द अराउंड द विंटर सेशन जो पार्लियामेंट का होगा उसमें हम ये देख सकते हैं। नक्कीच धन्यवाद सिद्धार्थजी, तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत जोडला गेलात आणि महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल। क्रिप्टो की समजमध्ये आज इतकंच। पुन्हा भेटूयात क्रिप्टो करन्सीशी निगडीत महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार। ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ। यासह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत, पण आठवण करून देतो दिवसभरातल्या आमच्या महत्त्वाच्या घडामोडी असतील, ताज्या बातम्या असतील, त्या तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सुद्धा पाहू शकता। न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करण्याला विसरू नका।